बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। कोल्हापुरात 11 माजी महापौर आणि 220 माजी नगरसेवकांनी शाहू महाराजांना दिला पाठिंबा। प्रत्येक गावात जनता शाहू महाराजांच्या पाठीशी आहे। तुम्ही जर टीका केली तर मला प्रमुख नेता म्हणून टीका करावीच लागेल। तुम्ही बोलला नाही तर मीही बोलणार नाही। राजकीय लढाई टीकेला उत्तर आमच्याकडून निश्चित मिळणार। लोकांचा प्रवाह कोणाच्या बाजूने आहे हे सर्वांना माहिती आहे। लोक त्यांना मतदान करणार नाहीत। निधी देतो मतदान द्या याचा अर्थ त्यांना खात्री मतदान मिळणार नाही। माझ्या मते सोलापूरची जागा काँग्रेसला मिळणार। माढा लोकसभेत तुतारी वाजणार। महाविकास आघाडीला वातावरण चांगलं आहे। वेगवेगळे सर्वे येत आहेत, मात्र काही माध्यमांची आकडेवारी पाहिली तर 586 जागांच्या आसपास ती आहे। लोकसभेचे खासदार 543 आहेत असणं अपेक्षितच आहे। सांगली लोकसभेबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून मार्ग निघेल। कुठेही बंडखोरी होऊ नये ही पक्ष म्हणून आमची भूमिका। कोल्हापुरात रुसवे काढण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना यावं लागलं होतं। आमच्याकडे कोल्हापूरची जनता शाहू महाराजांचा फॉर्म भरायला आली होती। पायाखालची वाळू कोणाच्या सरकायला लागली हे आता लक्षात आलंय। जनमत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात वारंवार यावं लागतंय। 2 वर्षाचा कारभार आणि शासन आपल्या दारी यशस्वी होत असेल तर मुख्यमंत्र्यांना एवढं फिरावं का लागतं? सतेज पाटील सर्व महापौर आणि सर्व नगरसेविका आणि नगरसेवक, मला आत्ताच सांगण्यात आलं की मी वास्तविक आकडे काही मागितले नव्हते, पण त्यांनी सांगितलं की 210 पर्यंत आपण नगरसेवक आणि नगरसेवकांचा आकडा पोचला आहे आणि अनेक महापौर सुद्धा इथं उपस्थित आहेत। आपले पवारसाहेब सुद्धा आहेत, 2 पवारसाहेब आहेत जवळजवळ बसलेले, आणि लेडीजमध्ये सुद्धा आपल्या सई खराडे आहेत। सई खराडेंचा विशेष एक सांगायची इच्छा आहे मला। त्याने सांगितलं पाहिजे मध्ये 6-6 महिन्याचे किंवा एक असे महापौर व्हायचा करायचा प्रयत्न अनेकांचा चालला होता। तेव्हा कुठेतरी मला भेटल्या होत्या आपल्या शिवाजी पेठेतच कुठेतरी एका कार्यक्रमामध्ये। तेव्हा आमचं बोलणं झालं आणि तेव्हा मी सांगितलं की आपण पूर्ण वेळ आपला जो आपला हक्काचा आहे तो काढला पाहिजे। आणि त्यांनी त्याप्रमाणे पुढचे 2.5 वर्ष काढलेत, कोणाला न जुमानता। त्याबद्दल त्यांचे मी आता सुद्धा पुन्हा एकदा अभिनंदन करतो। न घाबरता आपलं काम केलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याप्रमाणे आपण सर्व करताय हे चांगली गोष्ट आहे। आता एवढे नगरसेवक इथं उपस्थित आहेत तर त्यांच्याकडून मला निश्चितच पाठिंबा आपण देण्यासाठी आपण इथं आलात, पण त्याच्यापेक्षा जास्त मला अपेक्षा आहे की आपण सर्वजण परत एकदा एकत्र राहून काय काय काम केलं पाहिजे हे मला सांगितलं पाहिजे। काय काय करण्याची आवश्यकता आहे, त्याला प्रायोरिटी कशी द्यायची, आणखीन जास्तीत जास्त पहिले कोणतं काम करून घ्यायचं वगैरे हे आपण सगळ्यांनी केलं। आपण सर्वांनी भरपूर काम केलं आहे आपल्या आपल्या कारकिर्दीमध्ये, तरी पण कुठेतरी काहीतरी राहून जात आहे, तर ते राहून गेलेलं काम सुद्धा आपण करूया आणि सर्व एकत्र कामं करूया सगळेजण। आणि मला एक या महापौरी आहेत आमच्या मित्राच्या काय ना निलोफर आजरेकरी आहेत, त्या मला वाटतं शेवटल्या काय करोडच्या वेळेच्या झालेल्या, चांगलं आहे। तर अशा तऱ्हेने आपण सर्व एकत्र राहून चांगलं काम केलं तर निश्चित आपल्या कोल्हापूरमध्ये आणि पुष्कळ गोष्टी आपल्याला त्याच्या बदलता येतील, सुधारवता येतील आणि एकत्र काम केल्यावर आपल्या सगळ्यांची मिळून ताकद निर्माण होते। ताकद निर्माण झाली तर आपल्याला पाहिजे ते आपल्याला करून घेता येते। आपला मागे आपला कोण आपला हा कुठे गेला मगाशी बोललेला विनायक हो पाडके साहेब नमस्कार। आणि मला आठवतं त्यांनी पाण्याच्या प्रश्नावर बरंच काय या राजीनामा देऊन आपलं काम पुढे नेण्याचं बघितलं। त्यांनी सांगितल्यामुळे यांनी पूर्ण केलं।
तर विनायक फाळके सुद्धा आहे. मला फुटबॉलमध्ये दंगा वगैरे नको आहे काय ते काम तू पाहायचं. आता सगळे शांत आहे मध्येच काही थोडंसं अशा तऱ्हेने आपल्या कोल्हापूरमध्ये प्रश्न आहेत. आणखीन प्रश्न सोडवायचे सुद्धा आहेत. खेळांचे प्रश्न सुद्धा सोडवायचे आहेत. खेळासाठी जास्त सोयी अजून झाल्या पाहिजे. शिक्षणाच्या मध्ये सोयी अजून पुष्कळ करायच्या आहेत. आणि आपण ज्या आपण एखादी मीटिंग वगैरे परत पुन्हा एखादी घेऊ ग्रुपच्या किंवा वेगवेगळ्या याच्यात तुमच्या काय समस्या असतील त्या निश्चित व्यवस्थित जास्तीत जास्त चांगल्या समजून घेऊ. सगळ्यांना या पुढं माझ्याबरोबर बसले त्यांना तर चांगली माहितीच आहे. त्यांच्याबरोबर सुद्धा बोलून आणि आपल्याबरोबर सगळ्यांच्या बरोबर सगळ्या समस्या सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आपला होईल. यात काही प्रश्न नाही. तर सर्व आपण जे आहेत नायकवडे साहेब यांच्या मिसेस सुद्धा आहेत. नायकवडे साहेबांचे हजबंड जे होते महापौर ते ह्याच उपमहापौर होते त्यावेळेस. आणि ते आमच्यावर कुस्ती खेळायला याची लाल आखडा त्यांची माझी ओळख तेव्हा झालेली होती. तर अशा तऱ्हेने आपण सर्व आज एकत्र जे आला आहात ही चांगली गोष्ट आहे. मी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. कोल्हापूरमधले जवळजवळ 18-19 माजी महापौर आणि जवळजवळ 220च्या वर माजी नगरसेवक स्वतः इथं उपस्थित राहिले आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे. मला वाटते प्रत्येक गावामध्ये ही अशीच परिस्थिती आहे की शाहू महाराजांच्या पाठीमागं जनता, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांचा मोठा ओढा हा महाराजांच्या पाठीमागं आहे. आणि कालही आपण फॉर्म भरताना बघितलं की ताकदीनं लोक सगळी जनता आज रस्त्यावर उतरलेले आपण काल देखील बघितलेलं आहे. खरं तर कालची सगळी गर्दी बघितल्यानंतर किंवा याच्यानंतर देखील महायुतीचं असं म्हणणं आहे की सतीश पाटलांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि म्हणून ते महायुतीवर टीका करतात. नाही, तुम्ही जर टीका केली तर मला प्रमुख नेता म्हणून टीका करावीच लागेल. तुम्ही जर बोलला नाही तर मी बोलणार नाही, परंतु तुम्ही ज्यावेळी बोलता त्यावेळी त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल. पब्लिक डोमेनमध्ये काहीतरी खोटं बोलायचं आणि त्याचं उत्तर आम्ही नाही द्यावं अशी अपेक्षा होणार नाही. आणि म्हणून तुम्ही चुकीचं बोलला तर त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल. शेवटी ही राजकीय लढाई आहे. या राजकीय लढाईमध्ये तुम्ही बोललात तर त्याला उत्तर आमच्याकडून निश्चितपणे मिळणार. आणि कालच्या गर्दीतून आपल्याला लक्षात येईल की लोकांचा प्रवाह हा कुणाच्या बाजूनं आहे हे साधारणपणे आता सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. याचा अर्थ लोक मतदान करणार नाहीत त्यांना, कारण की ज्यावेळी माणसं बोलतात आम्ही अमकं देतो याचा अर्थ लोक करणार नाही त्याची खात्री त्यांना झालेली आहे. निधीचा आमिष दाखवतात असं वाटतं. नाही तेच म्हणजे याचा अर्थ त्यांना खात्री झालेली आहे की मतदान मिळणार नाही. चंद्रकांत पाटील म्हणतात की सोलापूर थोडं कठीण आहे मात्र माढ्यामध्ये खूपच कठीण आहे असं देतात. आता अजून निवडणुकीचा रंग त्या ठिकाणी यायचा आहे आणि निश्चितपणे सोलापूरची जागा काँग्रेसची येणार. माढ्याची जागाही तुतारी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आदर पवारसाहेबांच्या म्हणजे पक्षाला त्या ठिकाणी मिळणार आहे. वातावरण प्रचंड चांगलं आहे. आता काही माध्यमांमध्ये वेगवेगळे सर्वे यायला लागलेत, मी त्याच्यावर आक्षेप घेणार नाही, परंतु काही माध्यमांची आकडेवारी बघितली तर एकूण आकडेवारी 586वर जाते. खासदार 543 आहेत. थोडं त्याचंही भान काही ठिकाणी राहणं अपेक्षित आम्हाला असणार आहे, कारण की खासदारच 543 आहेत. काही आकडेवारी टोटल बघितली, भाजपला अमकी मतं, काँग्रेसला आणि इतर अशी जी बेरीज मारली तर ती 580च्या वर जाते. शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल केलेला आहे. नाही, वरिष्ठ स्तरावरून काल देखील थोरात साहेब, नाना पटोलेजी, विश्वजित कदम बसलेले आहेत आणि त्यातून काय मार्ग काढता येतो तो काढण्याचा प्रयत्न करतायत. कुठेही बंडखोरी होऊ नये ही साधारणपणे पक्ष म्हणून आमची भूमिका आहे. शाहू महाराजांचा अर्ज भरण्यासाठी मोठे नेते कोण कोल्हापुरात आलेले आहे असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. नाही, जनता मोठ्या नेत्यांना रुसवे काढण्यासाठी त्यांना यावं लागलं होतं. आमच्याकडं जनताच फॉर्म भरायला जास्त प्रमाणात आली होती. मुख्यमंत्री पुन्हा 3 दिवस कोल्हापुरामध्ये ठाण मांडून आहे आणि पुढच्या महिन्यात पुन्हा 2 दिवस. नाही, मला वाटतं आता क्लिअर कट आहे की इथं परिस्थिती तशी नाही आहे. पायाखालची वाळू कुणाच्या घसरा लागलेली आहे हे लक्षात आलेलं आहे. जनमत नाही आहे म्हणून त्यांना वारंवार या ठिकाणी यायला लागते. जर 2 वर्षातला कारभार चांगला असेल,
शासन आपल्या दारी यशस्वी होत असेल तर एवढं फिरायला नाही लागलं पाहिजे, बसून मतं मिळवता आली पाहिजेत. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.